मुलांचे वॅकेशन चालू आहेत आणि मुलांना ना काहीतरी चटपटीत कुरकुरीत मसालेदार असं खायची इच्छा होते. त्यासाठी ना आज मी अशी तुम्हाला मस्त क्रिस्पी पोटॅटो नगेट्सची रेसिपी घेऊन आले, ज्याला ना तुम्ही पोटॅटो बाईट सुद्धा म्हणू शकताय. आपले जे नॉर्मल कटलेट्स असतात ना त्याच्यापेक्षा आकाराने थोडे छोटे असतात आणि आपला जो मक्याचा दाणा असतो ना त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे. खायला एवढे भारी लागतात ना की लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतील. हे जरी बाहेरून मस्त अशी कुरकुरीत असले ना तर आतून ना खूप असे सॉफ्ट असतात, ज्याला ना तुम्ही टोमॅटो केचप सोबत सुद्धा सर्व करू शकता. आणि तुम्हाला जर याचा आवाज सुद्धा ऐकायचा असेल ना तर हे बघा. तर करूया रेसिपीला सुरुवात. नमस्कार मंडळी, मी प्रियंका आणि तुम्हा सर्वांचं प्रियाज फूडीमध्ये मनापासून स्वागत. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर वळूया आपल्या रेसिपीकडे. तर इथे बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ना ब्रेड क्रम्स करायचे. जर तुमच्याकडे ब्रेड क्रम्स असतील तर काही हरकत नाहीये, जर नसतील ना तर इथे बघा मी 4 ते 5 ना असे ब्रेडचे पीस घेतलेले आहेत आणि हे व्हाईट ब्रेड आहेत. ह्यांना फक्त आपल्याला ना मिक्सरमधून फिरवून घ्यायचंय. तर अंदाजे घेऊ शकताय, जर तुम्हाला परत वाटलेस की हे कमी पडतायत तर नंतर मग तुम्ही परत अशा पद्धतीनेच मिक्सरमधून त्यांना बारीक करून घेऊ शकता. तर मी इथे आता सुरुवातीला फक्त ना एक 5 पीस घेतलेत ब्रेडचे, ज्यांना आपल्याला मिक्सरमधून अगदी व्यवस्थित असं फिरवून घ्यायचंय. तर अगदी याची ना मी बारीक अशी पावडर करून घेते. तर आता हे बघू शकताय, हे ब्रेड क्रम्स ना मी मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत आणि आता याच्यामध्ये ना मॉइश्चर असतं, लक्षात घ्या. तर यांना ना तुम्ही एकतर तव्यामध्ये असं थोडंसं गरम करून घेऊ शकताय, नाहीतर ना मग एका प्लेटवरती व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आणि मग तुम्ही त्याला फॅनखाली सुकवून घेऊ शकता. तर आता मी तव्यामध्ये वगैरे ह्याला गरम नाही करत बसणार, असं प्लेटमध्ये त्याला काढून घेतलेलं आहे. व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आणि फॅनखाली ना ह्याला चांगलं सुकवून घ्या. याच्यामध्ये जे पण काही मॉइश्चर असेल ना ते निघून गेलं ना तर मग हे ब्रेड क्रम्स आपल्याला वापरता येतील. तर आता ही पहिली स्टेप आपली झालेली आहे. आता आपल्याला दुसरी स्टेप करायची. तर त्यासाठी ना मी इथे उकडलेले बटाटे घेतलेले, तर तुम्ही 1, 2 ते 3 बटाटे घेऊ शकताय. तर मी इथे 3 बटाटे चांगले शिजवून घेतले, उकडून घेतले आणि नंतर त्याच्यावरची साल काढून घेतले. तर उकडल्यानंतर बटाटे ना आपल्याला 1-2 तास ना फ्रीजला ठेवून द्यायचे, 1-2 ते 3 तास, जेणेकरून बटाट्यांमध्ये जे काही मॉइश्चर असेल ना ते सगळं निघून जाईल. जर तुम्हाला फ्रीजला नसेल ठेवायचं ना तर तुम्ही बटाटा असा सुद्धा ना बाहेर काढून ठेवू शकता. 1-2-2.5 तास बटाट्याला असंच राहू द्यात मोकळ्या हवेमध्ये. नंतर त्याच्यातलं जे पण काही मॉइश्चर निघून गेलं ना की मग हा बटाटा आपल्याला वापरू शकता. जर बटाट्यामध्ये जर पाण्याचं प्रमाण राहिलं ना तर मग आपल्याला याचे नगेट्स बनवता येणार नाहीत. तर सगळा बटाटा आपल्याला व्यवस्थित असा स्मॅश करून घ्यायचा आहे. स्मॅश नसेल करायचा तर तुम्ही त्याला खिसणीने सुद्धा व्यवस्थित असा खिसून घेऊ शकता. तर आता इथे हे बघा, हा बटाटा ना मी अगदी व्यवस्थित असा स्मॅश करून घेतलेला, अगदी बारीक व्यवस्थित करून घ्यायचा, जेणेकरून ना बटाट्याचा जो कण असतो ना तो सुद्धा खाताना आपल्या दाताखाली लागणार नाही. तर हा बटाटा स्मॅश करून झालेला आहे आपला. ही दुसरी स्टेप सुद्धा आपली तयार झालेली आहे. आता आपल्याला साहित्य काय लागणार आहे आपण ते बघूयात. तर इथे बघा, जे आपण बटाटे आपण खिसून घेतलेले, जे साल काढून बटाटा आपण स्मॅश करून घेतलेला तो घेतलेला आहे. इथे ना मी पाव वाटी इतके ना ब्रेड क्रम्स घेतलेले, जे आपण सुरुवातीला ब्रेड क्रम्स बनवून ठेवलेले आहेत ना त्यातलेच घेतलेले आहेत. ते अगदी सुकले होते व्यवस्थित. इथे 3 मोठे चमचे आपल्याला कॉर्नफ्लॉवर लागणार आहे. त्यासोबतच आपल्याला इथे ना 1 छोटा चमचा मीठ लागणार आहे. अर्धा छोटा चमचा मी इथे चिली फ्लेक्स घेतले. घरातली सुकी मिरची असेल ना ती तुम्ही मिक्सरला वाटून घेतली तरी चालेल. 1 छोटा चमचा इथे काळी मिरी पूड लागणार आहे. आणि त्यासोबतच ना मी इथे चीज घेतलेलं आहे. तर इथे प्रोसेस्ड चीज आहे. तुमच्या घरात कोणतंही चीज अवेलेबल असेल ते वापरलं तरी चालेल. मोझरेला असेल तरी चालेल, नाही वापरलं तरी पण चालेल, ऑप्शनल आहे पूर्णपणे. चीज नाही नसेल तुमच्याकडे, नाही घेतलं तरी पण चालेल. एवढं साहित्य फक्त आपल्याला जे पुरेसे लागणार ते साहित्य सगळं व्यवस्थित सांगितलंय. आता आपल्याला ना एक बाउल घ्यायचा आहे. या बाउलमध्ये ना आपल्याला हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. तर सगळ्यात पहिल्यांदा ना आपण ह्या बाउलमध्ये हा बटाटा व्यवस्थित असं काढून घेऊयात. हा बटाटा काढला की याच्यामध्ये ब्रेड क्रम्स घालायचे आणि सोबतच आता याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालूयात, चिली फ्लेक्स घालायची, काळी मिरी पूड घालूयात आणि चवीनुसार मीठ घालायचे. आता सगळ्यात पहिल्यांदा आता ह्याच्यामध्ये ना मी जे चीज घेतलेलं ना ते मी असं किसून घालतेय. चीज पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी पण चालेल बरं का. आता चीज घातलं ना की याला आपल्याला ना व्यवस्थित असं आता मिक्स करून घ्यायचं. तर हातानेच याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. तर आपण जे ब्रेड क्रम्स आणि कॉर्नफ्लॉवर टाकतो ना त्याच्यामुळे ना आपले हे नगेट्स ना मस्त असे कुरकुरीत असे तयार होतात. प्रमाण अगदी मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलेलं ह्याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा. बटाट्यामध्ये जे मॉइश्चर असतं ना अगदी त्याच्यामध्येच आपल्याला व्यवस्थित ह्याला मळून घ्यायचं. सुरुवातीला पूर्ण हे कोरडं वाटेल, पण जसं तुम्ही मिक्स करत जाल ना
तसा ह्याचा असा अगदी मस्त असा गोळा तयार होईल. तर आता हे बघू शकताय अगदी व्यवस्थित याचा गोळा ना तयार करून घेतलेला आहे. पण याच्यामध्ये ना अगदी हे चिकट खूप असतं ना, तर हे हाताला ना असं चिकटून राहतं. त्याच्यासाठी ना अगदी चमच्याभर इतका ना मी तेलाचा इथे वापर करते. हे बघू शकताय अगदी 1 चमचा ना इथे तेल वापरायचं, कारण तेल आता लगेच आपण वापरणार नाही आहोत, नंतर आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे. फक्त ह्याला व्यवस्थित असं मिक्स करण्यासाठी, हाताला पटकन असं चिकटायला नको त्याच्यासाठी मी इथे तेल लावून घेतलंय. तेल लावलं की परत ह्याला एकदा व्यवस्थित असं मळून घ्यायचं आणि आता गोळा आपला परफेक्ट असा तयार झालेला आहे. तर आता हा गोळा ना आपल्याला व्यवस्थित असं ना आपला ह्याच्यावरती म्हणजे थापून घ्यायचं, किंवा एखादं पोळपाट असेल किंवा तुमच्याकडे काही लाकडाची पट्टी असेल ना त्याच्यावरती व्यवस्थित करून घ्या, जेणेकरून नाही असं चिकटणार नाही. तुम्ही असं मार्बलच्या कडप्पा वगैरे असेल ना तुमचा त्याच्यावरती पण केलं तर चालेल. जर तसं काय असेल ना तर तुम्हाला वाटतं ना की खूप चिकटतंय खाली, तर खाली ना मग त्याच्यावरती मैदा थोडासा असं स्प्रेड करा आणि मैद्यावरती तुम्ही ह्याला व्यवस्थित असं मळून घेऊ शकताय. आणि जर चिकटत नसेल तर नाही मैद्याचा वापर केला तरी पण चालेल. आता इथे मला मैदा वापरण्याची गरज नाही पडली, पण जर तुम्ही अल्युमिनियमचं पोळपाट वगैरे असेल त्याच्यावरती जर करत असाल ना तर त्याच्यावरती पटकन चिकटेल, मग मात्र तुम्हाला तिथे थोडासा मैदा खाली स्प्रेड करावा लागेल. तर आता याचा ना आपल्याला एक रोल करून घ्यायचा आहे. इथे लक्षात घ्या तुम्ही ना कोणत्या पण प्रकाराने करू शकता. एक तर ह्याचा सिलेंड्रिकल शेप करू शकताय, चपटी टिक्कीचा जसा शेप असतो ना त्या शेपमध्ये तुम्ही करू शकताय. पण इथे ना आज मी नगेट्स थोडेसे वेगळ्या शेपमध्ये करणार आहे. याच्या अगोदर सुद्धा ना मी कटलेट्सचा एक व्हिडिओ तुम्हाला मी शेअर केला होता, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली, एकदा तुम्ही बघून घ्या. तर ते शेप ना मी सिलेंड्रिकल शेपमध्ये मी ते कटलेट्स बनवले होते. तर आज ना मी थोडेसे वेगळ्या आकारामध्ये दाखवते, मुलांना तसे खूप आवडतात. तर हे तुम्ही ना फक्त वरच्या शेपने असा राऊंड करून घेतला ना की वरून थोडासा मी ह्याला शेप देते, जेणेकरून हे जे ट्रायंगल शेपमध्ये हे तयार होतील. अगदी पूर्ण असा राऊंड शेप ह्याचा परफेक्ट असा येणार नाही त्याच्यासाठी. आणि ह्याला ना नंतर आपल्याला कट करून घ्यायचं. एकदा मी शेप तुम्हाला ह्याचा दाखवते सुद्धा. तर हे बघा अगदी गोल शेप नाही, पण ह्याचा ट्रायंगल शेप कसा असतो अगदी त्या शेपमध्ये सगळे तयार होतात. अगदी दुसरा सुद्धा मी तुम्हाला दाखवते. ह्याला कट करूयात आणि आता हा बघा अगदी सगळेच व्यवस्थित असे या शेपमध्ये तयार होतात. आणि एक महत्वाची गोष्ट सांगते, जेव्हा ह्यांना तुम्ही कट कराल ना तर जास्त जाड कट करू नका, अगदी छोटे छोटे पातळ पीसमध्ये त्यांना व्यवस्थित असं कट करून घ्या, कारण आपण ह्यांना जेव्हा आपण फ्राय करू ना ते व्यवस्थित असे आतमधून भाजले जातात त्याच्यासाठी. आणि आता हे व्यवस्थित असे सगळे मी कट करून घेतलेले आहेत आणि याचा शेप सुद्धा तुम्ही बघू शकता की ते छान असा शेप आलेला आहे. तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता, तसं काही नाहीये. हे कट करून झालेले आहेत. आता दुसरा सुद्धा रोल आपण अगदी असाच करून घेऊयात आणि त्याला सुद्धा ना आपल्याला अगदी असाच व्यवस्थित असं कट करून घ्यायचंय. तर हे सुद्धा मी अगदी पातळच मी कट करून घेतलेले आहेत, अगदी छोटे छोटेच कट केलेले, जास्त जाड कट केलेले नाहीयेत. तर आता हे सुद्धा तयार झालेले आहे. आता आपल्याला इथे एक स्लरी बनवायची आहे. त्यासाठी ना मी इथे अर्धी वाटी इतका ना मैदा घेतलेला आहे, अंदाजे 100 ग्रॅम इतका मैदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचे आणि ह्याला चव यावी त्याच्यासाठी ना मी पाव छोटा चमचा काळी मिरी पूड घातलेली आणि पाव छोटा चमचा मीठ घातलेलं आहे. आता या सगळ्याला ना आपण अगोदर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. ह्याला मिक्स करून झालं की आता याच्यामध्ये आपल्याला ना पाणी घालायचंय. लक्षात घ्या पाण्याचं प्रमाण स्लरी बनवण्यासाठी ना थोडंसंच ठेवा, जास्त आपल्याला ही स्लरी ना घट्टही नाही बनवायची आणि जास्त आपल्याला पातळही नाही करायची. घट्ट झाली तर ते सगळं मिश्रण अगदी त्याच्यावरती ना चिकटून बसेल आणि जास्तच पातळ झाली तर ते मिश्रण त्याला लागणारच नाही. त्याच्यासाठी ना स्लरी अगदी कशी बनवायची मी तुम्हाला दाखवते. सुरुवातीला याच्यातल्या व्यवस्थित अशा गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि अगदी आपल्याला ही स्लरी अशी घेतली पाहिजे की ती चमच्यातून घेताना सुद्धा ना व्यवस्थित अशी ठेम 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 जोपर्यंत पडत नाही ना तोपर्यंत ही व्यवस्थित बसली पाहिजे, अशी आपल्याला स्लरी करून घ्यायची. हे सगळं साहित्य तयार करून झालेलं आहे. तर आता इथे बघा मी साहित्य कशा पद्धतीने घेतलंय. जे मैदा घेतलेला ह्या वाटीमध्ये एक 4 मोठे चमचे असतील अंदाजे घ्या, कारण ह्या मैद्यामध्ये फक्त डिप करून आपल्याला पुढे वापरायचं आहे. स्लरी घेतलेले, इथे मी ब्रेड क्रम्स घेतलेले, जे सुरुवातीला ब्रेड क्रम्स आपण बनवून ठेवलेले ना त्यातले जे वाटीभर ब्रेड क्रम्स मी अगोदर काढलेले पाव वाटीन त्यातला राहिलेला ब्रेड क्रम्स इथे घेतलाय. कमी पडला तर आपण नंतर वापरणार आहोत. एक प्लेट घेतलेली आहे. आता इथून आपली ट्रेन चालू होणार आहे मैद्यापासून. हा पहिला डब्बा, दुसरा, तिसरा आणि चौथा डब्बा हे सगळं करून आपल्याला प्लेटमध्ये ठेवायचंय. तर आता हे डिप कसं करायचं ते सांगते. एक तर तुम्ही स्लरीमध्ये बुडवून नंतर ब्रेड क्रम्समध्ये ठेवून पण करू शकताय, पण इथे ना आपण चीज वापरलंय. तर काय होतं बऱ्याच वेळा आपण जेव्हा ह्याला फ्राय करायला घेतो ना तर ते कढईमध्ये ना असे फुटतात. त्याच्यासाठी ना आपल्याला ह्याला ट्रिपल लेअर करायचे. पहिल्यांदा मैद्यामध्ये, नंतर कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये आणि नंतर ब्रेड क्रम्समध्ये डिप करून आपण ह्याला प्लेटमध्ये ठेवणार आहोत. तर ह्याला मैद्यामध्ये ना अगदी व्यवस्थित असं बुडवून घ्यायचं, पसरवून घ्यायचं. लक्षात घ्या मैद्याचं कोटिंग जास्त लावू नका, नाही तर मैदा जर तुम्ही ह्याला जास्त लावला ना तर मग ती कॉर्नफ्लॉवर आपण मैदानी कॉर्नफ्लॉवरची जी स्लरी बनवून घेतली ना ती अगदी ह्याला व्यवस्थित अशी लागत नाही. फक्त ह्याला मैद्यामध्ये फक्त पसरवून घ्यायचं, चिकटून घ्यायचं की मैदा ह्याला व्यवस्थित लागला पाहिजे, जेणेकरून हे फुटायला नको आपल्या पॅनमध्ये. त्याच्यासाठी जर तुम्ही ह्याच्यामध्ये चीज नाही वापरलं ना तर तुम्हाला इथे मैदा वापरायची अजिबात गरज नाही पडणार. त्याच्यासाठी फक्त काळजी घ्यायची. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही ह्याला इथे ब्रेड क्रम्समध्ये डीप करणार की नाही
तेव्हा ना ब्रेड क्रम्समध्ये व्यवस्थित डीप करा, नाहीतर काय होतं बऱ्याच वेळा आपण ह्याला दाबून व्यवस्थित डीप करत नाही ना, तेव्हा ते फ्राय करताना ना हे ब्रेड क्रम्स सगळे निघून येतात आणि मग त्याच्यासोबत आपलं तेल सुद्धा खराब होतं. त्याच्यासाठी ना ह्याला व्यवस्थित असं दाबून दाबून ब्रेड क्रम्स ह्याच्यावरती चिकटवून घ्यायचे आणि जे राहिलेलं असतं ना ते हाताने अगदी तुम्ही झाडून ह्याला काढून घेऊ शकता. हे बघू शकताय, हाचा शेप सुद्धा व्यवस्थित तयार झाला आणि हाताने व्यवस्थित जाडून घ्यायचे एक्स्ट्रा ब्रेड क्रम्स लागलेले असतं ना ते. आता हे मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते. हे मैद्यामध्ये डीप करून झालं की कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये आपल्याला ह्याला व्यवस्थित डीप करून घ्यायचे आणि ह्याला आपल्याला परत ब्रेड क्रम्समध्ये घालून घ्यायचं. ब्रेड क्रम्समध्ये टाकल्यानंतर सुद्धा ब्रेड क्रम्स ह्याला व्यवस्थित असे ना दाबून दाबून लावायचे. एकदा जवळून दाखवते मी तुम्हाला. तर हे बघा, ह्याला व्यवस्थित असे ब्रेड क्रम्स ह्याच्यावरती दाबून लावायचे. ही ना मी गोष्ट तुम्हाला याच्या अगोदर जो कटलेटचा व्हिडिओ टाकला होता ना त्याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले. कारण जेव्हा पण आपण ब्रेड क्रम्स कुठल्याही पदार्थाला कोटिंग करतो ना ते जर व्यवस्थित नाही बसलं ना तर मग ते फ्राय करताना ते ब्रेड क्रम्स पूर्ण सुटले जातात. हा त्याला कोटिंग लागतं पण ब्रेड क्रम्स मुळे ना आपलं तेल पूर्ण खराब होतं. त्याच्यासाठी ना ते व्यवस्थित कोटिंग लागावं त्याच्यासाठी त्याला दाबून लावून घ्यायचं. तर आता हे सगळे नगेट्स माझे तयार झालेले आहेत, अगदी व्यवस्थित असे तयार करून घेतलेत. तर आता तुम्ही ह्याला ना फ्रीजरला स्टोअर करून सुद्धा ना 3 ते 4 दिवस आरामात वापरू शकता. फ्रीजरला ठेवा हवाबंद डब्यामध्ये. आणि आता सुद्धा हे मी बनवून तयार करून घेतलेले आहेत. एक 20-25 मिनिटं आता मी ह्याला फ्रीजरला ठेवून देणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी ह्याला फ्राय करायला घेणार आहे. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही त्याला असंच बनवून जरी लगेच जरी फ्राय करण्यासाठी वापरलात ना तरी पण चालेल, काय हरकत नाही. आता मी ह्याला फ्रीजरला ठेवून देते. आता इथे बघा 20-25 मिनिटं मी ह्याला फ्रीजरला ठेवून दिलेलं ना. आता हे चांगले असे कडक तयार झालेले आहेत. तुम्हाला पाहिजे असतील तुम्ही तेवढे फ्राय करून घेऊ शकता. मी आता हे सगळेच फ्राय करणार आहे. त्याच्यासाठी ना गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवून दिलाय. याच्यामध्ये मी तेल सुद्धा घातलेलं आहे. तर तेल चांगलं आपल्याला गरम करायचं आहे. गॅसची फ्लेम फुल ठेवायची आणि एक एक करून नगेट्स आपण याच्यामध्ये सोडून घेऊयात. नगेट्स सोडले ना की ह्याला सुरुवातीला अजिबात सुद्धा हात लावायचा नाही. गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची. लो टू मिडियम केल्यानंतर सुरुवातीचा 1 ते 1.5 मिनिटं ह्याला अजिबात धक्का लावायचा नाही. ह्याला असंच ठेवायचं जोपर्यंत हे वरचे बुडबुडे आहेत ना ते पूर्ण शांत होत नाही. जो फेस सारखा आलेला दिसतो ना जोपर्यंत तो व्यवस्थित शांत होत नाही ना तोपर्यंत ह्याला अजिबात हात लावायचा नाही. आणि हे एकदा व्यवस्थित शांत झाले ना की मग ह्याला तुम्ही एक एक करून पलटवून घेऊ शकता. आता हे बघू शकता, ह्यांना ना मी एक एक करून पलटवून घेतलेले. परत 1-1.5 मिनिटं भाजून घ्यायचं, 1 मिनिट परत भाजून घ्यायचं आणि परत ह्यांना पलटवून घ्यायचं. तर आता हे ना जेव्हा आपण ह्याच्यामध्ये चीज वापरलेलं असतं ना तेव्हा मग तुम्हाला वाटेल की हे फुगून आल्यासारखं झालंय, पण काही हरकत नाहीये. हे फुटणार वगैरे नाही. पण जर तुम्ही व्यवस्थित जर फ्राय नाही केलं ना तर मात्र हे फुटू शकतं. त्याच्यासाठी व्यवस्थित अशी काळजी घ्या. जास्त वेळ ह्याला फ्राय करत बसू नका. जास्त वेळ ह्याला उलटत पुलटत बसू नका, नाहीतर मग हे फुटू शकतात. तर आता हे भाजलेले आहेत. एकदा तुम्हाला जवळून दाखवते. हे बघू शकताय सगळे व्यवस्थित हे भाजलेले आहेत. आता ह्याला ना आपण काढून घेऊयात. तर आता हे फुगलेले दिसतात पण जेव्हा हे बाहेर येतात ना तेव्हा हे पूर्ण असे नरम होतात. मस्त असे कुरकुरीत मात्र नक्कीच तयार होतात. आता ह्यांना मी पलटवून तर घेतलेलेच आहे. आता याच्यातलं ना व्यवस्थित असं तेल नितळून आपण झाऱ्याने ह्यांना काढून सुद्धा घेऊयात. तर आता गॅसची फ्लेम मी कमी करून घेते आणि ह्यांना आपण काढून घेऊयात, जेणेकरून हे जास्त भाजले नको जावेत. कारण ह्यांना आपण जेव्हा बाहेर काढू ना तेव्हा त्याची तळण्याची प्रोसेस चालू राहते याच्यासाठी. तर आता ह्यांना काढून घेऊयात आपण. तर आता हे सगळे नगेट्स काढून झालेले आहेत. गॅस परत फुल करायचं, तेल व्यवस्थित परत गरम करायचं आणि नंतरच मग आपल्याला एक एक करून याच्यामध्ये नगेट्स सोडून घ्यायचे. तर आता ही दुसरी बॅच सुद्धा मी व्यवस्थित अशी तळून घेतलेली आणि आता हे नगेट्स तुम्ही बघू शकता. बघू शकता किती सुंदर असे हे नगेट्स आपले तयार झालेले आहेत. खरं तर ना मस्त अशी कुरकुरीत तयार होतात बरं का. मुलांना सुद्धा खूप आवडतात. एकदा तुम्ही करून बघा मी सांगितलेल्या पद्धतीने. छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगितलेले किंवा तुम्ही नगेट्स बनवा किंवा कटलेट्स बनवा, सगळ्या टिप्स याच फॉलो करायचे. करून बघा. व्हिडिओ कसा वाटला मला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असला तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर आणि एका चटपटीत रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.